नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधली आज छोटीशी अपडेट. ही अपडेट ऐकून निश्चितच तुमच्या मनात, तुमच्या विल पॉवर मध्ये मोटिवेशन नक्की तुम्हाला भेटणार आहे. मित्रांनो, वर्ल्ड बँकेने एक रिपोर्ट पब्लिश केली आहे. त्या रिपोर्ट बद्दल काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ते ऐकून तुम्हाला नवलता अजिबात वाटणार नाही, पण त्या गोष्टी निश्चितच तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडतील. ही जी रिपोर्ट आहे याचं नाव आहे मायग्रंट्स, रेफ्युजीज अँड सोसायटीज. या रिपोर्टचं असं म्हणणं आहे की जे भारतीय लोक भारत सोडून इतर देशात सेटल होतात त्यांच्या इन्कम मध्ये साधारणतः 118% वाढ ऑन अन एव्हरेज झालेली आहे. आणि हीच जी लोक ही जर घानामधून मायग्रेट झाली दुसऱ्या देशांमध्ये तर त्यांच्या इन्कम मध्ये 150% जास्त वाढ दिसून आलेली आहे. हीच लोक जर बांगलादेशमधून दुसऱ्या देशात सेटल झाली तर त्यांच्या इन्कम मध्ये जवळपास 300% जास्त वाढ दिसून आलेली आहे. हे रिपोर्ट पुढे जाऊन असंही सांगतं की कॅनडामधील एक साधा ट्रक ड्रायव्हर मेक्सिकोच्या ट्रक ड्रायव्हरपेक्षा 5 पटीपेक्षा जास्त इन्कम कमवतो. जर्मनीतील नर्सेस या फिलिपिन्सच्या नर्सेसच्या कंपॅरिझन मध्ये 7 पटींनी जास्त पगार कमवतात. ही रिपोर्ट अजून थोडीशी पुढे जाते आणि रिपोर्ट हेही सांगते की जे भारतातून सेमी स्किल्ड किंवा लो स्किल्ड वर्कर्स यूएस मध्ये मायग्रेट होतात त्यांच्या इन्कम मध्ये भारताच्या कंपॅरिझन मध्ये 500%, हो तुम्ही योग्य ऐकलंय, 500%ची वाढ दिसून आलेली आहे. आणि जी लोक गल्फ कंट्रीज मध्ये जातात, आता गल्फ मध्ये खूप कंट्रीज येतात, कतार येतं, कुवेत येतं आणि आपल्यापैकी बऱ्यापैकी कंट्रीज आपल्याला माहित आहे. या कंट्रीज मध्ये जर भारतीय लोक जे लो स्किल्ड किंवा अंडर स्किल्ड आपण म्हणू शकतो, हे लोक जेव्हा मायग्रेट करतात तर त्यांच्या इन्कम मध्ये 118%ची वाढ आहे. कसं वाटतं? अजून हेच जर लोक UAE ला गेले म्हणजे युनायटेड अरब इमिरेट्सला गेले लो स्किल्ड वर्कर्स तर ती वाढ 300%ची आहे. मित्रांनो, आता एक समजून घ्या, आपलं देश जे आहे हे डेव्हलपिंग कंट्री आहे. आपल्या कंट्रीचं पर कॅपिटा इन्कम हा जवळपास $2,500 आहे. $2,500 म्हणजे पर माणसाची ऍव्हरेज इन्कम $2,500 आहे. आणि USA मध्ये हीच इन्कम $80,000 आहे. म्हणजे जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्याकडे जे स्किल सेट्स असतील भारतात न विकता ते जर दुसऱ्या देशात जाऊन तुम्ही प्रयत्न केलं, सर्व्हिस मिळवायचं, स्वतःचे स्किल सेट्स वाढवायचे किंवा आपले सर्व्हिसेस द्यायचे तर तिथं तुमची इन्कम जास्त वेगाने वाढते. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की जर एक नॉन मायग्रंट व्यक्ती म्हणजे एखादा व्यक्ती जो दुसऱ्या देशात जात नाही पण भारतातच राहतो आणि भारताची जी प्रगती आपण बघतोय साधारणतः गेल्या 8-10 वर्षात त्याचं जर ऍव्हरेज काढलं तर पुढील 24 वर्ष लागतील त्याची इन्कम लेवल तुम्हाला मॅच करायला. हो, जर तुम्ही आज मायग्रेट केलं युएसला किंवा कुठल्याही डेव्हलप कंट्रीला जिथं जीडीपी पर कॅपिटा जीडीपी इन्कम जास्त आहे आणि तो व्यक्ती जो मायग्रेट करणार नाही त्या इक्विव्हॅलंट यायला 24 वर्ष लागतील. आणि जर बांगलादेशचा व्यक्ती जो मायग्रेट होणार नाही दुसऱ्या देशात त्याला जर इक्विव्हॅलंटला सेम पोझिशनला यायचं असेल त्याला 43 वर्ष लागतील. आणि हाच व्यक्ती जर फिलिपिन्सचा असेल तर त्याला 78 वर्ष लागतील. हो, तुम्ही योग्य ऐकल्यात, 78 इयर्स. तर याचा अर्थ असा होतो की इकॉनॉमिक्स मध्ये असंही म्हटलं जातं, मराठीत एक म्हण आहे, जिथं पिकलं जातं तिथं विकलं जात नाही. मग काय वाटतं तुम्हाला, जर तुम्ही स्वतः एखाद्या दुसऱ्या कंट्रीमध्ये मायग्रेट करून एखादी सर्व्हिस शोधली किंवा एखाद्या आपल्या सर्व्हिसेस त्यांना दिल्या फॉरेनच्या कंट्रीजच्या एम्प्लॉईजला किंवा तिथल्या लोकल कस्टमर्सला, तर तुमची इन्कम वाढवू शकते. हा एक सोपा पर्याय आहे आणि ह्याच्यात देशाची प्रगती होते, कारण जो पैसा तुम्ही तिथं रेव्हेन्यू म्हणून अर्न करता तो पैसा भारतात लोक आपल्या फॅमिलीला पाठवतात आणि कुठेतरी आपल्या इकॉनॉमीला बूस्ट होण्यात मदत होते. तर याच्यासाठी सर्वात छोटा शॉर्टकट पर्याय असा आहे की तुम्ही तुमची स्किल सेट्स वाढवा, तुमच्या स्किल डेव्हलपमेंटवर प्रामुख्याने लक्ष द्या. तिथल्या कंट्रीजमध्ये कुठल्या स्किल सेटचे लोक लागतात याच्यावर नक्की विचार करा. व हो,
हे करत असताना तुम्ही फक्त स्वतःची मदत करणार नाही, पण आपल्या देशाची सुद्धा मदत करताय. आज इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व हो याबद्दल नक्की विचार करा. भेटत राहूया. नमस्कार.